मित्रांनो, सरसेनापती तानाजी मालुसरे ज्यांनी माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या आदेशावरून किल्ले सिंहगड आपल्या स्वराज्यात आणला होता. पण सिंहगडाची मोहीम फत्ते करत असतानाच तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं आणि ते किल्ले सिंहगडावर धारातीर्थी पडले. किल्ले सिंहगडाची मोहीम तर तानाजी मालुसरेने फत्ते केली होती, पण यासाठी त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. पण छत्रपती शिवरायांच्या सेवेची तत्पर राहत त्यांनी मरणाला सुद्धा आपलेसे करून घेतले. पण शिवछत्रपतींनी अजून एक आपला वीर मावळा गमावला होता. मित्रांनो, तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची गोष्ट आपल्या सर्वांना परिचयाचीच आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेस तानाजी मालुसरे सिंहगडाची मोहीम फत्ते करण्यास निघाले होते, त्या दरम्यानच्या काळात तानाजी मालुसरेंचे पुत्र म्हणजेच रायबा मालुसरे यांचा विवाह ठरला होता. पण आधी लगीन कोंडाण्याचं म्हणत तानाजी मालुसरेंनी सिंहगडाची मोहीम आपल्या हातात घेतली. मित्रांनो, या गोष्टी सांगण्याचं कारण म्हणजे तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांचे पुढे काय झाले, हा प्रश्न आपल्या सर्वांना नक्कीच पडतो. या प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मुख्य रांगेमध्ये पारगड हा किल्ला वसला आहे. या सह्याद्रीच्या कुशीत सर्वात दक्षिणेकडे किल्ला म्हणजे पारगड किल्ला. हा किल्ला साधारणपणे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात येतो. चंदगडपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर पारगड आपल्याला पाहायला मिळतो. पारगड गावही याच किल्ल्यामध्ये वसलेले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड किल्ला 1671 मध्ये जिंकला होता. यावेळी झालेल्या युद्धात तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले होते. पुढे काही काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ला बांधला व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. त्यावेळेस काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला होता असे सांगितले जाते. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, असा सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास अमर झाला. त्यांचा पराक्रम इतिहास प्रसिद्ध आहे. तानाजी मालुसरे धारतीर्थी पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः उमरठला जाऊन रायबा मालुसरे यांचा विवाह केला होता. इसवी सन 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेजवळचा पारगाव किल्ला बांधला. हा किल्ला अतिशय घनदाट जंगल आणि स्वराज्याच्या फारकडेला असल्यामुळे याचे नाव पारगड ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांना गडाचे किल्लेदार नेमल्यावर त्यांच्यासोबत किल्ल्यावर शेलारमामा होते. मग पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये पारगडावर मोगलांची अनेक आक्रमणे आली, पण गडावरील मावळ्यांनी त्या आक्रमणे परतून लावली आणि हा पारगड किल्ला अजिंक्यच ठेवला. पारगड गोव्यावरती आक्रमण करणाऱ्या हालचालांवरती लक्ष ठेवण्याकरता बांधण्यात आला होता. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गड जागता ठेवा, अशी छत्रपतींची आज्ञा होती आणि त्या आज्ञेप्रमाणे आज छत्रपतींच्या मृत्यूनंतर जवळपास आजही तानाजी मालुसरे यांच्या वंशजांनी ही आज्ञा पाळली आहे. एका आक्रमणात तोफखाना प्रमुख विठोजी माळवे हे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी या पारगडावर आपल्याला पाहावयास मिळते. तसेच मोगलांची अनेक आक्रमणे होऊनही पारगड शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला आणि अजूनही हा गड अजिंक्यच आहे. तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरही रायबा मालुसरेंनी पारगड हा किल्ला अजिंक्यच ठेवला.